जोपर्यंत त्याची SIT चौकशी होत नाही त्याचं खरं बाहेर निघत नाही ना। आत्ता पांडुरंग तारकनी 3 एकर जमीन घेतली, 3 एकर 18 लाख रुपये एकराने, बर का। अजून 15 एकराचा सौदा आहे ना, 15 एकर ताब्यात आहे, त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक पण घेतलं पांडुरंग तारकनी, पण आहे ना अजून त्याचं खरेदी खत नाही केलं जरांगे बाबांनी। मग स्फोट होईल ना। हायवा घेतले ते मेवण्याच्या नावावर, त्याचीच बॉम्ब झाली। तर थोडं थोडं चालू आहे आता, सगळे कारखाने तुमचे बाहेर निघतील। कोणते कोणते कारखाने कोण कोण टाकणार आहे, मला काही बंधन आलेले आहेत रे, म्हणून मला नाही बोलता येते। सांगितले की तुम्ही हे बोलू नका, ते सावध होतात मग। आता त्याच्याकडे किती ना कॅश किती, ह्याचा आकडा आहे माझ्याकडे, ह्याचा त्याच्याच माणसाने सांगितला जो त्याच्यापासून फुटलाय का। आत्ता बरं का, आत्ता फुटलेला, मागं नाही। मागं फुटलेले ते तर सोडा, तिथं लिस्टच वेगळी। आत्ता फुटलेला त्याने सांगितलंय मला की तुम्ही बोललेला एक आणि एक शब्द खरा येत आहे। एक आणि एक शब्द खरा आहे तुम्ही बोललेला। करा करा आंदोलन करा, माझ्या विरोधात आंदोलन करणार आहे। महाराष्ट्रातनं भल्या मोठ्या संघटना उभ्या राहणार आहेत आणि माझ्या विरोधात आंदोलन करणार आहे। तर शुभेच्छा तुमच्या आंदोलनाला। बाकी संविधानाचा विजय असो। आणि संविधान नसतं काय केलं असतं या लोकांनी, शपथ। उपकार माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, उपकार त्यांचे की कधीच विसरू शकत नाही। माझ्यासारख्या महिलांचं काय केलं असतं यांनी, बापरे। संविधान नसतं ना, या लोकांनी दिवसा ढवळ्या धिंड काढली असती आमची। एवढे कायदे असताना सुद्धा जर ही लोक कायदे हातात घेतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी इतकी बदनामी करतात, कायदा असताना माझ्या घरी बायका मला मारायला येत आहेत, मी आंदोलन करते त्या ठिकाणी मला मारायला येत आहेत। जर कायदे नसते तर काय झालं असतं। कृतिका, अगं करोडो मराठे, ते पण हिंदुत्ववादी संघटनेचे एकत्र आलेले, कळलं का। तुझ्या जरांग्याच्या मागे किती आता ते बघ फक्त, त्याला जिथं गर्दी ना तिथं जावं लागतं। अगं जिथं गर्दी ना तिथं त्याला जावं लागतं। तो आहे तिथं गर्दी नाही होत, आता त्याला गर्दीच्या ठिकाणी जावं लागतं। त्याला आहे ना गर्दीच्या ठिकाणी जावं लागतं, बरोबर। 110 आमदारांना नाही विरोध करणार तो यांना करणार। तो फक्त तेवढ्यासाठी तर ना, एवढे अब्ज रुपये त्याला कशाला दिलेले। थांबा जरा, सब होगा, दम खाव जरा। नाही मी जरांगेलाच बोलणार, तुमचा जरांगे पण तेच बोलतो ना, तर मग मी तेच बोलणार। कसं काय, कसं काय नाही जरांगेला बोलायचं, जरांगेलाच बोलणार मी। त्यांनी वाटोळ केलंय माझ्या समाजाचं। जो मला तुम्हाला विरोध पण करायचा नाही अरे, आणि वाईटही बोलायचं नाही। मला तर काल सरळ सांगितलेलं आहे सायबर टीमने की ज्या वेळेला सगळं बाहेर येईल ना ताई खरं, त्यावेळेला हीच लोक आहे ना जी आज तुम्हाला शिव्या देत आहेत, उद्या हीच म्हणणार आहे। कारण जी लोक तुम्हाला मागं शिव्या देत होती ती आज म्हणतायत नाही तर ताई तुम्ही बरोबर होत्या। जी आज बोलतायत ना ती उद्या तुम्हालाच बोलणार आहे की नाही तुमचंच बरोबर होतं, होणार आहे। अरे कितीतरी मुलं बाजूला झाली का, तर जरांगे त्यांचा जामिनाला सुद्धा मदत करत नाहीये। काय घेणं नाही त्याला, केस पडल्यात पडू देत, काहीच घेणं देणं नसतं नाही, बर का। म्हणून लोक बाजूला झालीयेत। 100 रुपयाची ओवाळणी पण तो कोणावर टाकत नाहीये। मरणाच्या वेळी आल्यात लोकांवर, मरायची वेळ आली कितीतरी मुलांवर, काही घेणं नाही याला। म्हणूनच हजारो लाखो मुलं आहेत ना बाजूला झाले, कळलं का। म्हणून लाखो मुलं आहेत ना बाजूला झाले, आले। बाई ग किती वाईट ना, किती वाईट। प्रतीक पाटील म्हणतो माझी आई बुधवार पेठेत होती आणि तिथंच माझ्या आईला कोणीतरी चढलं तिच्यावर आणि माझा तिथं जन्म झाला। आता प्रतीक पाटील तुझी आई बुधवार पेठेत होती, त्याला मी काय करू तू सांग। तो म्हणतो तुम्ही सांगा आता माझा बाप कोण असा। आता याचा बाप कुठून शोधून देऊ मी प्रतीक पाटीलचा, सांगा तुम्ही। असे काय पण करे, तिथं जा बुधवार पेठेत आणि तिथं चौकशी कर। तिथं बऱ्याच संघटना असतील त्या पण तुला मदत करतील, बऱ्याच समाजसेवी संघटना असतात तिथं बघ। तर त्या तुला करतील मदत, तुझा बाप कोण आहे ते शोधून देतील तुला नक्की, जाते ते। लक्ष्मण आजारी म्हणतो माझ्या आई छिन्नाल। आता तुझ्या आई छिन्नाल त्याला मी काय करू सांगतो। म्हणतो शेजारच्या माणसासोबत पळून गेली माझी आई। आता तुझी आई शेजारच्या माणसाला सोबत पळून गेली, तर मी काय करणार। किती आज फेक आयडी काढल्यात ना नाशिकवाल्या बाईनी, बाप रे बाप, सगळे नाशिकवाल्या बाईचीच लोक आहेत आज। अरे ती बाई रात्री सांगवीला गेली गेटवर माझ्या, मला सांगा युट्यूबला बघणारे लोक मी कधीची सांगते मी सांगवी सोडली म्हणून, आणि ही बाई म्हणते ती खोटं सांगते। मी लाईव्हला सांगते किती वेळा,
लाईव्हला सांगते मी भोसरीमध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे. हा, माझा पत्ता एका सेकंदात देईल ग मी, फक्त माझ्या लेकींमुळे मी देत नाही. पण ज्या एरियात राहते ना मी ते सांगते ना, मी या एरियात राहते, मी त्या एरियात राहत नाही. आता किती वेळा बोलले मी, आणि ही म्हणते की खोटा ऍड्रेस देते. मी खोटा ऍड्रेस कसा देणार, कसा देणार मी? आणि जशी ती सोसायटी सोडली ना, परत मी तिथे गेले सुद्धा नाही. आणि ही सांगते की काय लिमिट नाहीये, लिमिट. बाई ग, माझी मालकीण आहे ना ब्राह्मण होती, जिथं मी राहत होते ना, ती मुंबईला राहायची. ती बाई आहे ना 4-4, 5-5 महिने ना माझं भाडं देणं होत नव्हतं माझ्या भावामुळं. त्याची ट्रीटमेंट चालू होती ना, त्याला पैसे लागायचे. ती बाई मला जेव्हा जसे येतील ना तुमच्याकडे तसे द्या म्हणत होती. का तर माझी वागणूक, तिथं कुणाचीच तक्रार नव्हती की या बाईचा आम्हाला त्रास आहे म्हणून. आणि ही म्हणती की सोसायटीच्या चेअरमननी तिच्यावर कारवाई करावी. आम्ही सांगवीला तिच्या विरोधात निवेदन दिलं. अरे वा, सांगवीच्या पोलिसांचं खरं स्वागत केलं पाहिजे. सांगवीच्या पोलिसांनी तिचं निवेदन स्वीकारलं, स्वागत केलं पाहिजे त्या पोलिसांचं. की ज्या वेळेला ती मला मारायला आली आणि मी त्यांना सांगितलं की तिला अरेस्ट करा, त्यावेळेला त्यांना ती सापडली नाही. मी ज्या वेळेला सांगितलं तिच्यावर गुन्हे दाखल करा, त्यावेळेला त्यांना ती सापडली नाही. डायरीला, स्टेशन डायरीला नोंद केली म्हटले मॅडम. सावंत साहेब, हे तुमच्यामुळे झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. काय म्हटले होते मला तुम्ही? स्टेशन डायरीला नोंद करून घेतली ताई. हरकत नाही, होईल सगळ्यांची चौकशी. परंतु एवढं लक्षात ठेवा, सगळ्यांचा हिशोब होणार, सुट्टी कुणालाच नाही. अरे असं हे केलंय, जमाव केलाय माझ्या विरोधात, जमाव. ती पूनम कोण आहे ती बाई, तिला म्हणती या ताईचा नंबर द्या, मला पण तिने त्रास दिला. अरे तुमच्या सडक्या हो, तुम्ही कोण, काळ्या गोऱ्या, मी ओळखत सुद्धा नाही तुम्हाला. सुरुवात ती नाशिकची म्हातारी आहे ना, रात्रभर माझ्या नावाने खात बसती. तिचं नाव सुद्धा घेत नव्हती मी. ज्या पोरीने एक पीडित मुलगी तिला विकलं, तिच्या विरोधात मी उभी राहिले, तर तुमचा गोळका माझ्यावर पडतोय. तिला तुम्ही काही करू नका म्हणजे तुम्ही हे कामं करताय. आणि त्या पोरीचं मी म्हणते की नाही, मी तिचं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तर ही बाई मला दररोज त्रास देते. काय म्हणजे किती हुकुमशाही असावी, किती हुकुमशाही असावी. मला धमक्या, वा धमक्या मला, म्हणजे घरी ती दाखवतीये, आली मी, इथं आली मी, अशी दाखवतीये ती संजी मला. ती बारंगुळे संजी ना मला, इथं आली मी, इथं तुझ्या गेटवर. म्हणजे काय, तुम्ही हाताने पुरावे द्यायला लागले. हो आलो, माझ्या घरी येण्याचा अधिकार काय, तुमचा संबंध काय? ती म्हणते आम्ही विचारायला आलो. अच्छा, विचारायला आली तू मला माझ्या घरी? 2 वेळा सांगवीला, एकदा कुठं आझाद मैदानावर. काय ग बाई, देव काय तुला साथ देणार, तुझा गोंधळ काही सक्सेस होईना, तू काही टीव्हीला झळकना. हिचं ते चॅनल बंद करा म्हणे, स्पष्ट मत लाईव्ह. हिचं स्पष्ट मत लाईव्ह, माझं स्पष्ट मत लाईव्ह बंद करायला चालू. अगं बाई, ते स्पष्ट मत लाईव्ह लोकांना इतकं आवडतंय ना की त्याचे सबस्क्रायबर मला वाटतं 2 लाख पर्यंत आले 2 महिन्यात. आणि त्यामुळेच त्या नाशिकच्या बाईचं पण आहे ना एवढं ठाणा झालंय. तिचं पण आहे ना इतकं का बरं डोकं सटकलं, कशा काय माझ्या. आणि त्या बाईचे तर पुरावे की तिचे माझ्या अगोदर काय झाले पाहिजे सबस्क्रायबर, माझे झाले पाहिजे सबस्क्राईब. याच्यावर त्या बाईने फक्त माझा ते एक सबस्क्राईब आणि ती म्हणजे त्या पोरीशी वाद घालण्याचं, म्हणजे त्या पोरीचा विरोध करण्याचं, किंवा त्या पोरीला या बाईने सपोर्ट केला, त्याचं कारण फक्त माझे 1 लाख कंप्लीट झाले. अरे बुद्धीची कीव येते, तुमच्या बुद्धीची कीव येते काय? अरे कुठं चाललात? हो, चॅनल बंद करायचं ज्योतिताई माझं तिला, बरोबर. हिंदूंना तोडण्याचा, ते मी जोडण्याचं काम केलं आणि ते ऐकलं लोकांनी. अगदीच त्यावेळेच्या जाऊन कमेंट बघा माझ्या त्या व्हिडिओच्या, कळेल तुम्हाला बिलकुल मी काय काम केलं ते. आणि तुम्ही कोण की मी तुम्हाला सांगावं मी काय काम केलं ते. जिथं माझी फाईल द्यायची ना, मी काय काम करते आणि काम काय केलंय तिथं मी दिली आहे. तुम्ही लोक कोण, तुम्हाला देऊ मी? माझे विरोधक आणि माझे विरोधक आणि माझं वाईट चितणारे लोक, तुम्हाला देऊ मी फाईल माझी?
ज्या वेळेला मी आझाद मैदानावर बसले होते ना त्यावेळेला शक्ती महामार्ग बंद करायचा किंवा ते काहीतरी त्या शेतकऱ्यांचं ते आंदोलन होतं आणि त्यातले काही शेतकरी मला भेटायला आले होते. ते आंदोलन पुढे चालू होतं ना, आले मला म्हटले ताई तुमच्यामुळे ना त्यावेळेला लय मदत झाली आम्हाला. म्हणजे ही दुवा मला लागलेली. तुम्ही जे बँकेवाल्यांना झोडपलं ना त्यावेळेला म्हटलं आम्ही फक्त आमच्याकडे नंबर सुद्धा नव्हता तरी आम्ही म्हणायचो की वानखेडे ताईला फोन लावतो थांबा, आणि ते पळत होते. EMI वाले आमच्या गाड्या उचलायला आलेले लोक पळत होते. 35 मिलियन लोकांनी व्हिडिओ बघितला होता तो माझा. इतक्या लोकांना माझ्या याचा फायदा झाला होता. त्याच्यानंतर कोरोना काळात मध्ये ज्या भागात मध्ये गावातल्या शेवटच्या घराला धान्य पुरत नव्हतं ना ती लोक मला फोन करून सांगायची, आणि मी त्या ठिकाणच्या प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना, आमदार असेल, नगरसेवक असेल, सरपंच असेल, कोण असेल, मी त्याचा नंबर काढून त्याला फोन करायची की या तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात या ठिकाणी असा माणूस आहे त्याच्या घरात धान्य नाहीये, त्याला धान्य पोचवा. आणि ते पोचवल्या जात होतं. हे काम मी केलंय. हे काम मी केलं. कोरोना काळात मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला होता. 2 लाख बिल काढलं. किती घेत रे मला आठवत सुद्धा नाही, पण मी थोडेसे सांगते. 2 लाख, आणि त्याच्या बातम्या लागलेल्या आहेत बरं का, त्या टाकते मी, नक्की वाचा आवर्जून तुम्ही लोक. 2 लाख बिल काढलं होतं. हॉस्पिटलने सोडत नव्हते त्याला. ती जी बाई आहे ना, नवरा हॉस्पिटलमध्ये मेंदूचं ऑपरेशन झालेलं, शुद्धीत नाही. डॉक्टरने सांगितलं गॅरंटी नाही शुद्धीत येईल की नाही, जगेल का नाही ही गॅरंटी नाही. आणि 2 लाख बिल काढलं. सांगितलं घरी जा, शेतीचा तुझा जे काय असेल ते कर, विकन पैसे आणा मला. ती माऊली गावात गेली होती शेती विकायला. माझ्या बहिणीला भेटली आणि सांगितलं, माझी बहिणीने सांगितलं माझी बहीण तिथे राहते, तुम्ही तिला भेटा. तिने नंबर दिला. त्या बाईने मला कॉल केला की ताई मी शेती विकायला घरी आले. म्हणलं नका विकू, तुम्ही परत या. 1 रुपया न देता आहे ना पेशंट बाहेर काढला. 1 रुपया न देता. अशी कामं मी केली. हो, मी अशीच कामं करते. एक 16 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी विकली होती, तिला सोडवलंय त्या कचाट्यातनं. ह्या सगळ्या फाईल माझ्याकडे आहे. ज्यांना कुणाला वाटत असेल ना की मी, तर मला असं म्हणायचंय की तुम्ही या भोसरी पोलीस स्टेशनला या, तिथं मला फोन करतील, मी तिथं माझी फाईल घेऊन येते तुम्हाला दाखवायला. बघा माझी कामं बरं का, तिथं या, मी माझी कामं दाखवते तुम्हाला.